तसंच उपस्थित असणारे प्रतिष्ठित ग्रामस्थ, नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, एकंदरीतच आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे 17 तारखेपासून म्हणजे आजपासून 31 डिसेंबर पर्यंत आपण राबवतोय। मी सुरुवातीलाच आपल्या बीड जिल्हा परिषदेच्या द्वारे आयोजित मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यामध्ये झाला असं जाहीर करतो आणि तो सर्व आपल्या सर्वांच्या साक्षीने झालाय असंही मी सुरुवातीला जाहीर करतो। मित्रांनो, बंधू भगिनींनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजचा दिवस हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिन आहे। आम्ही झेंडावंदन केलं, सलामी दिली, तिथं वडीलधाऱ्यांना भेटलो, तिथं शुभेच्छा दिल्या। जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री पदाची माझ्यावर सगळ्यांनी सोपवल्यानंतर काय काय आपण करतोय ते तिथं सांगितलं। त्या निमित्तानं बीड जिल्ह्यातल्या तसेच मराठवाड्यातल्या माझ्या तमाम नागरिकांना मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या, इथंही देतो। आणि आज अजून एक योगायोग घडून आलेला आहे। आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस। मी त्या निमित्तानं देखील मोदी साहेबांना व्यक्तिशः माझ्या वतीनं, आपल्या जिल्ह्याच्या वतीनं, राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांना त्यांचं आरोग्य अतिशय चांगलं त्यांना राहावं आणि देशाच्या 140 कोटी जनतेची सेवा ज्या पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन मोदी साहेब करतात त्यांना त्या ठिकाणी यश मिळावं, ह्या अशा प्रकारच्या वाढदिवसाला मी शुभेच्छा देतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि गाव हा त्याचा केंद्रबिंदू आहे। आज देखील सकाळी 6:30 वाजल्यापासून मी कार्यक्रम करतोय। मला मगाशी वंजारवाडीचे लोक सकाळी भेटले, सरपंच भेटले, काही गावकरी भेटले आणि त्यांनी सांगितलं की दादा, मी बीड जिल्ह्यामध्ये वंजारवाडी एक गाव अशा पद्धतीनं केलेलं आहे। त्यांनी फोटोही दाखवले, त्यांनी काही माहिती दिली, मला राहवलं नाही। ते मला म्हणत होते तुम्ही आम्हाला कळवा कधी तुम्ही भेट देणार आहे। मित्रांनो, मी गाव पातळीवर काम करत करत आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे। मलाही माझं गाव मागच्या वेळेस हे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पहिलं आलेलं होतं आणि माझ्याकडे ग्रामविकास खाता आर पाटील ज्यावेळेस आपल्या राज्याचे गृहमंत्री झाले त्यावेळेस ते खातं माझ्याकडे आलेलं होतं। आर पाटलांनी खऱ्या अर्थाने ह्या खात्याला श्रमदान, लोकवर्गणी, लोकसहभाग ह्याच्यातून गावाच्या गावं कशी स्वच्छ करू शकतो, त्याच्यातनं वृक्षारोपण कसं करू शकतो, पर्यावरणाचा समतोल कसा साधू शकतो, चांगल्या सवयी गावाला आपण कशा लावून घेऊ शकतो, हे उभ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला दाखवून दिलं। मी आज आवर्जून आर पाटलांचं पण आठवण ह्या ठिकाणी काढतो, त्यांनाही त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। मित्रांनो, आणि म्हणून मी वंजारवाडीला मी होतो, धनंजय, विक्रम, विजयसिंह, संजय, आम्ही सगळेजण बघायला गेलो। खरोखरीच गाव उत्तम त्यांनी केलेलं आहे। पिठाची चक्की एकत्रपणे ते चालवतात, त्याच्यामध्ये किराणा मालाचं दुकान त्यांनी काढलेलं आहे, त्याच्यामध्ये पाण्याची चांगली सोय केलेली आहे, झाडं भरपूर लावलेली आहे आणि ती झाडं जगवलेली आहे। बरीच जण झाडं लावतात पण झाडं जगतच नाही आणि त्यांनी सांगितलं की दादा इथं पूर्णपणे दारूबंदी आहे, सगळे निर्व्यसनी आहेत। आपली भूमी साधू संतांची भूमी आहे, साधू संतांचे विचार आचार आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण त्याच रस्त्याने गेलं पाहिजे। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, त्याकरता आपल्याला काम करायचं आहे। सगळ्यांनी एकोप्याने राहायचंय, जातीय सलोखा निर्माण करायचा आहे, एकमेकाचा दुस्वास करून कुणाचं भलं होणार नाही, स्वच्छता ठेवायची आहे। आज मराठवाडा मुक्ती दिन
आणि त्याच निमित्तानं पंतप्रधानांचा वाढदिवस ह्या दोन्ही महत्त्वाच्या दिवशी मी आपल्याला शुभेच्छा तर दिल्याच आहेत, परंतु गावाचे प्रश्न सोडवल्याशिवाय आणि त्याचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास होणं शक्य नाही। शाश्वत विकास हा सध्याच्या पिढीच्या गरजा भागवतानाच पुढील पिढ्यांच्यासाठी साधन संपत्तीचं संवर्धन आपण सर्वांनी केलं पाहिजे। म्हणूनच गावांचा शाश्वत विकास हा आपल्या महायुती सरकारचा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळे मंत्रिमंडळातील सहकारी, आमचा सगळ्यांचा तोच विचार आहे आणि हा आपल्या राज्याचा आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। याची नोंद आजच्या दिवशी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। मी मगाशी भाषण करत असताना आपल्या ताईंचं पण भाषण, प्रीतीताईंचं ऐकत होतो। भगिनींना पण संधी आपण दिलेली आहे। लवकरच आता जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत। नगरपालिका, नगर परिषदा, महानगरपालिकेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने काल सांगितलंय 31 जानेवारीच्या आत सगळ्या निवडणुका संपवायच्यात, असं राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी क्लिअर सूचना दिलेल्या आहेत। बरेच दिवस गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला निवडणुका नसल्यामुळे तिथं संधी मिळाली नाही। ह्याच्यातूनच कार्यकर्ता तयार होतो, ह्याच्यातूनच उद्या एखादा मुख्यमंत्री होणार आहे, एखादा उपमुख्यमंत्री, एखादा मंत्री, एखादा खासदार, आमदार होणार आहे। हे आपण विलासराव देशमुख, आर पाटील यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। हाच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनानं ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचं पाऊल उचललंय, ते म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण सुरू केलेलं आहे। आणि या अभियानाचा शुभारंभ आज राज्यामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यात आम्ही त्या ठिकाणचे पालकमंत्री म्हणून करतोय। ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची, अभिमानाची बाब आहे। उद्याच्याला तुम्ही चांगलं काम केलं तर तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप ही शासनाच्या तर्फे टाकली जाणार आहे। मित्रांनो, पूर्वी तर आम्ही बक्षिसं कमी ठेवली होती। मी तुम्हाला सांगू इच्छितो, या पुरस्काराच्या रूपाने या अभियानाला प्रोत्साहन देण्याकरता पुरस्कारांच्यासाठी 245 कोटी रुपयाची तरतूद ही आम्ही केलेली आहे। आणि या अभियानांतर्गत 1900हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे। त्यातून गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना मोठा निधी प्राप्त होणार आहे। आता ही स्पर्धा आम्ही निकोप ठेवलेली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने ती व्हावी ही आमची भावना आहे। या अभियानाचा उद्देश गावागावामध्ये सुशासन प्रस्थापित करणं, ग्रामस्थांच्या मध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणं आणि विकासासाठी स्पर्धात्मक अशा प्रकारचं वातावरण सांध्यापासून बांध्यापर्यंत तयार करणं, ग्रामस्थांचा थेट सहभाग यामध्ये आमच्याकडनं अपेक्षित आहे। सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव या योजनांचं अभिसरण आणि संस्थांचं सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय, लोकसहभाग आणि श्रमदान हे या अभियानाचे 7 प्रमुख अशा प्रकारचे घटक आहेत। या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावाने आमचं गाव आमचा विकास या भावनेतनं पुढाकार घेतला पाहिजे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आणि लोकाभिमुख शासन आपल्याला सगळ्यांना मिळून राबवायचंय, ही अपेक्षा आमची आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम केल्याशिवाय शाश्वत विकास साध्य होऊ शकत नाही। या अभियानामुळे ग्रामपंचायतींना लोकसहभागातून गावचं नियोजन आणि सर्वांगीण विकास करण्याची संधी ही आमच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्तानं मिळणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही तालुका स्तरावर मूल्यमापन करणार आहोत, नंतर जिल्हा स्तरावर मूल्यमापन करणार आहोत, नंतर विभागीय स्तरावर मूल्यमापन करणार आहोत आणि नंतर राज्य स्तरावर देखील मूल्यमापन करणार आहोत। अशा पद्धतीचं हे सगळं कामकाज ह्याच्यामध्ये आहे। हे अभियान म्हणजे केवळ स्पर्धा नाही आहे, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची ती दिशा आहे। गावातील प्रत्येक व्यक्तीनं या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतल्याशिवाय आपापल्या गावचा चेहरा मोहरा बदलून
शाश्वत विकास ह्याच्यातून साध्य होणार आहे असा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो। बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आणि सर्व ग्रामस्थांनी या अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा अशा प्रकारचं पण आव्हान आजच्या दिवशी मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो। त्याच्यामध्ये कुणाची मक्तेदारी नसती, आपण कष्ट घेतले, आपण मेहनत घेतली, आपण एकमेकाला सामावून घेतलं, सगळ्यांना बरोबर घेतलं तर अतिशय चांगलं अशा प्रकारचं चित्र निर्माण होऊ शकतं आणि ते तुमच्या हातामध्ये, ते तुम्ही करा। मी मगाशीच सांगितलं की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या रस्त्यानेच गेलं तर तुमचं माझं भलं आहे। साधू संतांचा विचार हाच आपण जोपासला पाहिजे, तरच तुमचं माझं भलं आहे। हे आम्ही लाडक्या बहिणींना अतिशय चांगल्या पद्धतीनं कशी मदत करता येईल हे आम्ही बघतोय। आज देखील तुम्ही बघितलं की शासकीय योजना लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ आणि प्रमाणपत्र वितरण आपण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं केलं। दुर्दैवाने मराठा आरक्षण संदर्भात काही आपली भावंड मृत्युमुखी पडली, त्यांच्या नातेवाईकांना देखील आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याचं कबूल केलेलं होतं, त्याच्यातनं पण ते देण्याचं काम आपण इथं केलंय। PMJY आणि PMJSY आणि PMMVY या आयुष्यमान कार्ड वाटप हे देखील आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला। उमेद अंतर्गत माझ्या लाडक्या बहिणींना, महिला बचत गटाला 10 लाख रुपये आपण दिलेले। मी विचारत होतो तुम्ही काय करणार, कोण माझ्या महिला बचत गटाच्या लाडक्या बहिणी सांगत होत्या आता आम्ही शेळी पालन करणार, कोण म्हणत होतं आमचा जो पहिला व्यवसाय त्याच्यामध्ये आम्ही भांडवल हे घालून तो अधिक मोठा करण्याचा प्रयत्न करणार। इतके दिवस आम्ही महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून दिली। आज त्याच्यामुळेच तुमच्या गावच्या सरपंच ह्या प्रीतीताई झाल्या, त्याच्यामध्ये आरक्षण आणलं म्हणून झाल्या। आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष महिला होणार आहेत, तालुका पंचायतीच्या सभापती महिला होणार आहेत, नगरपालिकाच्या नगराध्यक्ष, महापौर, नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष महिला होणार आहेत। महिलांना फक्त चूल आणि मूल बघून चालत नाही, त्यांना संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करतात, चांगलं काम करतात। हे महिला बचत गटाच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्राने बघितलंय। आणि आता आम्ही लाडकी बहीण योजना आमच्या महिला लाडक्या बहिणींच्या करता आणली, ती पण योजना आम्ही चांगली चालवतोय। गरीब महिलांना त्याच्यातनं कसं आम्हाला सहकार्य करता येईल अशा प्रकारची आमचा सगळ्यांचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा चाललेला आहे। त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं पाठबळ मिळतंय। अजूनही आम्ही चांगल्यात चांगलं काम करून देशामध्ये जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना संपूर्ण जगात भारत देश हा पुढे न्यायचा आहे, पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे, तशा पद्धतीनं आपल्या भारतामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर नेण्याचा मनोदय आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली व्यक्त केलेला आहे। त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे आणि त्या रस्त्याने जात असताना 36 जिल्ह्यांमध्ये आपला बीड जिल्हा पहिला कसा येईल याकरता तुमचं सगळ्यांचं सहकार्य मला आणि माझ्या प्रशासनाला, माझ्या लोकप्रतिनिधींना, माझ्या सगळ्या राजकीय सहकार्यांना हवंय ते आपण सगळ्यांनी द्यावं। आज थोडीशी घाईगडबड आहे, आज आपला एक महत्त्वाचा कार्यक्रम, बरेच म्हणजे मला सकाळी काही माझे सहकारी सांगत होते, दादा सुरेश कलमाडी ज्यावेळेस रेल्वे मंत्री होते त्यावेळेस आपलं भूमिपूजन झालं, कशाचं, रेल्वेचं, त्याला झाली 35 वर्ष, ती आता कुठे झेंडाला आम्ही दाखवणार आहे, ते पण आज पोहोचलोय। आपल्याला पुण्याला जायचंय, आपल्याला मुंबईपर्यंत जायचंय, आपल्याला इलेक्ट्रिकची व्यवस्था करायची, ते ट्रेनला आता 5-5.5 तास लागतायत, ते 2.5 तासामध्ये गेली पाहिजे आपल्या अहिल्यानगरला आणि तिथून लवकर पुण्यामध्ये पोहोचली पाहिजे। सगळ्यात स्वस्त नागरिकांना जाण्याचं जर कुठलं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट आहे तर ती रेल्वे आहे। तशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे। आता आम्ही जातीने या सगळ्या गोष्टीत लक्ष घातलेलं आहे। आज पण सकाळी 6:30 वाजता आम्ही अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत। ह्याच्यातनं तुमचं आरोग्य चांगलं राहावं,
शिक्षणाची उत्तम प्रकारची सोय व्हावी, गावाच्या गावात चांगली बनावीत, त्याच्यामध्ये स्वच्छता व्हावी आणि त्याच्यातून जातीय सलोखा व्हावा आणि जे काही महात्मा गांधींच्या स्वप्नातलं खेडं होतं ते खेडं प्रत्यक्षात यावं, प्रत्यक्षात कृतीत यावं ही आमची सगळ्यांची भावना आहे. अधिक बोलून मी आपला वेळ घेत नाही. आज काही निवेदन दिलेली आहेत, सकाळपासून आलेली आहेत, त्याच्यामध्ये तुमचा पालकमंत्री या नात्याने मी लक्ष घालीन, माझे लोकप्रतिनिधी लक्ष घालतील आणि प्रशासनाला जास्तीत जास्त ती कामं निकाली काढण्याच्या करता किंवा त्या कामात मदत करण्याच्या करता आम्ही सहकार्य करू. ही रेल्वे सुरू करण्याच्या करता रेल्वे मंत्रालयाने मला सांगितलं होतं मागच्या वेळेस, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना आठवत असेल की आम्ही व्हीसीवर मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं 150 कोटी रुपये तुमचे ताबडतोब द्या. त्यांनी ज्या दिवशी सांगितलं चौथ्या दिवशी चेक गेला, काल 150 कोटी रुपये देऊन टाकले. आपल्याकडनं कुठेही अडचण येऊन द्यायची नाही. निम्मे पैसे केंद्राचे, निम्मे पैसे राज्याचे. या पद्धतीनं आता आपण कामाला गती देतोय. तुम्ही विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वासघात करणार नाही. मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे, मला खोटं खपत नाही आणि त्याच्यामुळं माझ्या पालकमंत्री पदाचा जेवढा काही फायदा तुम्हाला उठवता येईल मी तर करीनच. मी सकाळी 6:30ला पहिल्यांदा बीड जिल्ह्याच्या इतिहासात सकाळी 6:30ला कार्यक्रम झाला असेल बाबा. तरी सगळी लोक होती, माझ्या बहिणी नर्सेस ते शिक्षण घेत आहेत, नर्स त्या होत्या, बरेच सकाळी होते. तशी सवय लागते. जिल्हा पुढे नेऊ त्याकरता साथ द्या. पुन्हा एकदा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम इथं चांगल्या पद्धतीने आयोजित केला त्याबद्दल गावच्या सरपंच आमच्या भगिनी प्रीतीताई त्यांना आणि ग्रामस्थांना आणि आजूबाजूच्या भागातून आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.